धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करो प्रथमान मन स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीवरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या कार्याचं विश्लेषण करतात. विठ्ठल 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 भगवान भैरवनाथाच्या जयंती निमित्ताने चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवाचं मला वाटतं हे 50वे वर्ष 50 वर्षापासून गावकरी मंडळींनी हा उत्सव चालू ठेवलेला आहे. त्याचा सुवर्ण महोत्सव आहे. चांगली गोष्ट आहे. त्याच्यातली माझ्याकडे सेवा आहे त्या वेळेमध्ये तुकोबारांच्या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. चिंतनापूर्वी हात जोडून तुमच्या चरणावर मस्तक ठेवून एक प्रार्थना करतो की कीर्तनात विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी म्हणायचं.
मोठे असतील, लहान असतील, महिला असतील, पुरुष असतील, सगळ्यांनी म्हणायचं. म्हणा. आता पाया पडून सांगितलं. जर मला तसं दिसलं नाही तर मग थिएटर घेऊन सांगन. तुमचं काही मला घ्यायचं नाही आहे, तुमची भीड धरणार नाही. आणि या अभंगात तुकोबारायांनीच म्हटलेलं नाही, भीडभार देतो तीक्ष्ण उत्तरे. तर त्या चरणाचं विश्लेषण करण्याकरता मला तर स्पष्ट करावंच लागेल. विठाला 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 विठाला. मला वाटतं कार्यकर्ते मंडळींनी थोडीशी जागा चुकवले. खरं यांना इकडून पाहिजे होतं, म्हणजे पडवी पाहिजे होती यांना, इकडून पडवी नाही. आणि ही जागा त्यांच्याकरता कमी पडते. पुढं सुधरून घ्या, नाही तर मग इकडं एक तयार करा पडवी, काही अडचण नाही. तुम्हाला तर पैसेच खर्च करायचे. विठाला 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 परमार्थ आणि संसार, परमार्थ आणि संसारातला मुख्य अशा प्रकारचा फरक आहे. परमार्थामध्ये स्थितीला महत्त्व दिलं जातं आणि संसारामध्ये परिस्थितीला महत्त्व दिलं जातं. जो परिस्थितीला महत्त्व देतो तो धंदा काय करतो हा संबंध नाही. तो महत्त्व कशाला देतो त्याच्यावरून तो संसारिक आहे की परमार्थिक आहे हे सिद्ध होत असतं. हे सिद्ध होतं. प्राधान्य कशाला दिलं जाते. परिस्थिती प्रारब्धाप्रमाणे छोटी असेल मोठी असेल, पण स्थिती महत्वाची आहे. स्वतःचे जर शत्रू नसाल, स्वतःचं वाटोळं करून घेण्याकरता जर मानव देहाला आलेले नसाल, तर तुकोबारायांच्या या वाक्याकडे लक्ष द्या. तुकोबारायांच्या या वाक्याकडे लक्ष द्या आणि स्थिती सुधारा. स्थिती परिस्थिती सुधारण्यात आतापर्यंत सगळं आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे तुम्ही. वाटोळं. बंगले बांधले, बगीचे वाढवले आणि बँकात पैसे साठवले म्हणजे कल्याण झालंय असं वाटत असेल तर मूर्खाच्या नंदनवनामध्ये फिरत आहात. विठ्ठल हे महाराज फार थोड्या काळापुरतं असतं. फारच झालं तर ह्या शरीराच्या आयुष्यापुरतच आहे. पुन्हा याचा काहीही आपला संबंध राहत नाही. अजिबात संबंध राहत नाही. म्हणजे आपणच राहत नाही. ही मानसिकता बदला. शरीर नव्हतं त्याही वेळेला आपण होतो आणि शरीर राहणार नाही त्याही वेळेला आपण राहणार आहे. आपण शरीर नाही, शरीरात आपण आहोत. शरीर आपण नाही. महाराज 50 वर्ष सप्ताह केल्यानंतर एवढं लक्षात आलं तरी पुष्कळ झालं. तुमच्या दृष्टीनं त्याला तुम्ही प्राधान्य देत असाल तरी आमच्या दृष्टीनं मग सप्ताह कितवाय हा भाग महत्वाचा नाही, फायदा किती झाला हा भाग महत्वाचा आहे. तुकोबाराय फलाला महत्व देतात. तुकोबाराय साधनेला महत्व नाही देत. फलबल न्याय महत्वाचा आहे. एखाद्याची 2 वर्षात स्थिती जर आपल्या 50 वर्षाच्या पेक्षा जास्त चांगली झाली असेल तर 50 वर्षापेक्षा कधीही तो काय आहे श्रेष्ठ आहे. स्थिती महत्वाची आहे. स्थिती. तुकोबारायांचं एक चरण आहे. तुका म्हणे ताळा
नाही त्याची अवकळ अवकळा. काय आहे, तुकाराम महाराजांनी हे बदललं, व्यवसाय बदलला, पण नजर तीच ठेवली. पूर्व आयुष्यामध्ये व्यापार केला तुकोबाराने, खूपच वाढवला, खूपच वाढला. खूप 12व्या 13व्या वर्षी दुकानावर बसायला सुरुवात केली महाराज. 13 ते 17 म्हणजे किती वर्ष झाले? 4 वर्षे. टपरीचं मोठं अशा प्रकारचं गोडाऊन, किरकोळ आणि ठोक मालाचे व्यापारी झाले होते. नंतर आसपासची 25 गावचे दुकानदार माल भरायला पुण्याला जात नव्हते, देहूला यायचे. एवढं वाढवलेलं, एवढं वाढवलं म्हणा, वाढलं म्हणा, काय तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा, वाढलं. आणि पण देवाला तुकोबारांना दुकानदारी करण्याकरता पाठवायचं नव्हतं. ऐका, आपल्याला सुद्धा देवाने हा देह दिलेला आहे, हा केवळ प्रपंच करण्याकरता, संसार करण्याकरता नाही दिला. तेवढ्या करताच दिला असता तर शुगर झाली नसती, कोरोना आला नसता, बिबटे फिबटे सगळे शाकाहारी झाले असते. संसाराकरताच जर हा देह, तुम्ही पहा बरं, शेळीचं शरीर खाण्याकरताय, तुम्हाला कधीतरी तिनं ते गोळे कंचे म्हणते त्याला, ते असे थोडे आंबूस, थोडी गोड लागते. माणसं अजीर्ण झाल्यानंतर खातात. हा, किंवा त्रिफळा चूर्ण मागितलंय का ज्यांच्याकडे शाळा आहे त्याने? मृत्यू काही म्हणजे 2 टाइम किंवा 3 टाइमच जेवतात शाळा, असं काही नाही. सकाळपासून खायला सुरुवात केली, रानात गेला, एखाद्याचं शेळ्यावर प्रेमच असलं, खूप खाऊ घातलं महाराज, ते इतकं तिचं पोट फुगलेलं असतं, चालता येत नाही रस्त्याने. म्हणून जर घरी आल्यानंतर तिला घास किंवा दुसरा पाला टाकला तर खाणार नाही, असं होत नाही. का? शरीरच भगवंतानी ते कशाकरता निर्माण केलेलं आहे? खाण्याकरता. तसं जर एखाद्या माणसाने खाल्लं किंवा त्याला खाऊ घातलं तर संध्याकाळी बांबूच जमा करावे लागतील. हे शरीर त्याच्याकरता नाही. म्हणून अनेक नियम, अनेक अशा प्रकारचे त्याच्यात अडथळे वगैरे दिलेले आहेत. परमार्थाला अडथळाच नाही. अगदी लहान गर्भामध्ये असताना एखादं मूल विठ्ठल विठ्ठल करायला लागलं, कोणी त्याला नावं ठेवते? धर्माने त्याला प्रतिबंध केलाय, शासनाचा कायदा विरोधात जातो जन्मल्यापासून. आणि पार खाटेवरून खाली ठेवलं, मग म्हातारा म्हणलं की मला जप करायचंय, तरी कोणी नावं ठेवेल? अरे वा, चांगलंय, चांगलंय. उलट पोरं खूप म्हाताऱ्याने कष्ट केलं तर पोरांची इच्छा असते की बाबाने आता नुसता काय करावा? परमार्थ करावा. हे हरामखोर थेरड या भडव्याने कधी लहानपणी तरुणपणी परमार्थ केला नाही, म्हातारपणी परमार्थ करतोय होय. वाक्याचा दृष्टांत आपल्याला सगळ्याला माहिती आहे. परमार्थाकरता हे शरीर निर्माण केलं असल्यामुळं शरीराच्या आधीपासून अंतापर्यंत परमार्थ करण्याला कसलीच अडचण नाही. संसार करण्याला अनेक 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 अशा प्रकारच्या अडचणी, निर्बंध आहेत. आणि मग परमार्थाने स्थिती निर्माण होते, स्थिती तयार होते. म्हणून पारमार्थिक म्हणतात. तुका म्हणे ताळा तुकोबारायांनी नंतर संसार सोडून दिला, परमार्थाला लागले. पण ताळा शब्दाचा अर्थ काय आहे? ताळा शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचा हिशोब करणं. व्यापारी असेल, आपण किती पैसे गुंतवले या धंद्यामध्ये, त्याच्यामध्ये मालाच्या रूपात किती आहेत, उधार किती दिलेले आहेत,
मग मूळ गुंतवलेले पैसे आणि आज असलेले पैसे, तर त्याच्यातून कोण वजा जातं? मुळातल्या पैशातून असलेले वजा जातात का असलेल्या पैशातून मुळातले पैसे वजा जातात? त्याच्यावर त्याचे लाभ आणि हानी, नफा आणि तोटा ठरत असतो. तर व्यापारी अशा प्रकारचा ताळा करतात. महाराज तुकोबाराय म्हणतात पारमार्थिक माणसाने हा ताळा करावा. जर ताळा नसेल, तुका म्हणे ताळा नाही जाती अवकळा, नाही जाती अवकळा, कळा नाही जाती नाही जाती अवकळा, जाती अवकळा. तुका म्हणे ताळा, त्याची अवकळा नाही. तुका म्हणे ताळा नाही, त्याची अवकळा. त्याची अवकळा. तुम्ही म्हणाल अवकळा म्हणजे? अवकळा म्हणजे सन्मानपत्र. अवकळा शब्दाचा अर्थ आहे फजिती. आता पुन्हा तुम्हाला ऐकायचं का फजिती कशाला म्हणतात? विठाला विठाला महाराज आपण तुकोबारायांचे दानोबारायांचे अनुयायी आहोत, त्याचे वंशज आहोत. त्यांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणारे आपण साधक आहोत. म्हणून तर सप्त आहे ना. तर आपण सुद्धा ताळा करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. की माळ किती साली घातली, माळ घालण्याच्या पूर्वी आपल्या अंतकरणात किती दोष होते. लोभ किती होता, क्रोध किती होता, काम किती होता, द्वेष किती होता, मत्सर किती होता, हिंसा किती होती, निंदा किती होती. हे दुसऱ्याला नाही कळालं, ज्याची तारा तर कळतच ना. आणि आता माळ घालून आपलं समजा ह्या शब्द 50 वर्ष झालेले आहेत, बरेच 50 वर्षाचे साक्षीदार असतील ना इथले, यांचे 60-70 वय असलेले. 50 वर्षापासून फरक किती पडला. कमाळ घालायच्या पूर्वी आपण चांगले होतो. तुम्ही बघा ना, मला जे नवीन असतं ना पोरग, त्याला आवड असते, काही त्याच्या पूर्वीचं पुण्य असतं. भजन करायचं तर मग या भजनाला बोलून आणतंय, त्या भजनाला बोलून आणतंय, त्या पकवाजाला बोलून आणतंय. पकवाज आणून ठेवील, टाळं आणून ठेवील. पकवाज बी नाही, पकवाजाला पुन्हा कणिक बी करून द्यावी लागते, कारण त्याला हाताचे बोट फुटलेले असतात. हरामखोर, तुम्हाला कणिक नाही करता येतो, तुम्हाला पकवाजाला लागते कणिक. नाही इथले करते म्हणा, इथलं नाही म्हणा माहिती. ते असं पुढं 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 करता. मग लोक म्हणतात अरे वा चांगला आहे, तू आवड आहे तुला. माळ घातली, माळ घातली, एखादी कला त्याला आली. समजा कीर्तनकार झालं, ह्याच्यातले सगळ्यात पहिला कलाकार कोण आहे? कीर्तनकार आहे. शासन कीर्तनकाराला जे मानधन देतं, तर ते पारमार्थिक म्हणून का कलाकार म्हणून? कलाकार. कलाकार वेगळा आणि पारमार्थिक वेगळा, ह्याच्यातला फरक तरी निदान आपल्याला कळावा बरं का. आपण पारमार्थिक असावं, पारमार्थिक आधी कलाकार, मग काय हरकत नाही. पण नुसतेच कलाकार असून जर परमार्थातून त्याच्यातून शून्य वाटोळं केलं तर मग काय फरक नाही. मग आपल्यापेक्षा नटे किती काही चांगले आहेत, कारण नट्याला जेवढं मिळतं तेवढं अजून तरी नाही कलाकाराला मिळत. चल काय मिळत, काय म्हणतो तुम्ही? तर हे तपासायला पाहिजे, आपण तपासायला पाहिजे. त्याला ताळा करणं म्हणतात. असावा ताळा तो जीवनामध्ये. कशा करता? स्थिती सुधारण्याकरता. स्थिती सुधारण्याकरता तुकोबारायांनी महाराज परमार्थात प्रवेश केला आणि अशी साधना केली. काय केलं? पहिलं नामचिंतन केलं.
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव येणे सोशे मन झाले हव भरी तुकोबाराय म्हणतात. भगवंताचं नाम घेण्याकरता आमचं मन हे हावर झालं. विठ्ठल विठ्ठल इथंच 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 आम्ही कुठल्या पायरीवर हे आमच्या आपल्या लक्षात यायला पाहिजे महाराज. ठीक आहे, लोक किती बोलवतात, लोक गो किती लावतात. गो म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, गुरुवर्य. गो शब्दाचा अर्थ गुरुवर्य. आता काय थोडक्यात लिहायचं तर मग गुरुवर्य सगळे ठिकाणी लिहिलं ना, गो अमके अमके. चांगले. तुकाराम महाराजांच्या मान्यतेनुसार कोणाला किती लोक मानतात तर ते मानणं त्याच्या साधनेवर अवलंबून नाहीये, त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धाने लोक मानतात. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे धन प्रारब्धेची जोडे आणि मान प्रारब्धेची वाढे. प्रारब्धेची वाढे आणि याचं जिवंत उदाहरण आहे महाराज. ज्ञानोबा तुकोबारायांच्या पालखी सोहळे निघतात, त्यांच्या पुढं अश्व असतात, घोडे असतात. तुम्हाला काय वाटतं, एका दिवसात त्या घोड्याच्या पाया किती लोक पडत असतील? कोणता महाराज आहे असा की ज्याच्या तेवढे पाया पडतात? प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. जे कधी आईबापाच्या पाया पडत नाही ते घोड्याच्या पाया पडतात. ज्या महिला कधी नवऱ्याच्या पाया पडत नाही त्या घोड्याच्या पाया पडतात. काय आहे त्यांचं प्रारब्ध? महाराज प्रारब्ध मानावंच लागेल, तुम्हाला मानावं लागेल प्रारब्ध. मला आठवतंय, आम्ही गंगापूरला वारी झाल्यावर निघालो होतो. एस टी त्या नेवाशा फाट्यापर्यंत थांबली, तिथून उतरलं, मग एस टी लागायला गेली. एका टेम्पोत चढलो. पूर्वी ते 407 मध्ये बरेच प्रवास करत होते. आता ते टेम्पोत बसलो म्हणायचं असतं आणि उभं राहायचं असतं. बरं, उभं राहायला ते पुढं चालत असतं आणि थोबाड मागं असतं. मागं ते पुढं काहीतरी रोडला अडचण आली, टेम्पो उभा राहिला, तिथं मागून एक कार आली. महाराज आलिशान कार होती महाराज. इच्छा नसली तरी दिसतच ना, कारण डोळे उघडे असल्यानंतर. मला सांगायचंय पुढचं, त्या कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर माणूस नव्हता, कुत्रं बसलेलं. म्हणजे लक्षार्थाने कुत्रं नाही म्हणत मी, शक्यार्थाने कुत्र. कुत्र्यासारखं नाही म्हणत, कुत्रच. कुत्रच. पुढं काहीतरी अडचण नाही, सगळेच उभा राहिले, आम्ही थोडं खाली होतो. मला ड्रायव्हर विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याची सेवा करण्याकरता 3 नौकर आहेत, 20-20 हजार रुपये पगाराचे. कुणाची? कुत्र्याची. मी म्हणलं, राम्या तू कर कीर्तन. प्रारब्ध 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 प्रारब्ध. कुत्रे प्रारब्ध. प्रारब्धाने धन मिळतं, प्रारब्धाने मानाचा. तुम्हाला असं वाटतं का ज्यांना फार लोक मानतात, ज्याच्या कीर्तनाला खूप लोक जमतात, ते विद्वानच असतात?
तुमच्यासारख्याला नाही कळलं तरी आमच्याकडचे जे कीर्तनकार आहे यांना तर सगळ्याला माहिती आहे ना, ते किती विद्वान असतात. काही संबंध नाही महाराज. ज्याचं प्रारब्ध चांगलं आहे त्याला मान मिळतो, ज्याचं प्रारब्ध चांगलं आहे त्याला धन मिळतं. तेव्हा मान आणि धन प्रारब्धावर अवलंबून, स्थितीवर, त्याच्या परमार्थिक साधनावर नाही. पण जीवनाचं कल्याण, हित हे प्रारब्धानी नाही, हे परमार्थाने होत असतं. याच्याकरता परमार्थ करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही पहिल्यांदा खूप नामचिंतन केलं, नंतर ज्याचं नामचिंतन करत होतो त्याच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली. तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर सर्व परिसंग आहार वगैरे सोडून नामचिंतनाचा ध्यास घेऊन बसलेले आहेत. भगवंतानी दर्शनही अशा प्रकारचं दिलेलं आहे. पुन्हा इतकी साधना केली, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, जीवन परिपूर्ण झालं तुकोबारायांचं. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्येव तुष्यति. पण आयुष्य होतं, आयुष्य असल्यामुळे शरीर होतं. मग आता नंतर तुकोबाराय काय करणार असं काही नाही विचारलं महाराज. आता तुम्ही काय करता अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. पाळना धर्माचे धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम काम, हेची आम्हा करणे काम काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आपलं कर्तव्य सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की आम्हा बीज नाम वाढवावे हेच काम करणे. विठ्ठल 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 विठ्ठल